भारतीय संस्कृतीतील आयुर्वेदाची थोर परंपरा आणि परिसरातील दुर्मिळ वनस्पती व रानभाज्यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने रामेश्वर हायस्कूल मिडवाव येथे 7 वर्षापासून सुरू असलेला रानभाज्या विक्री व गावठी बाजार उपक्रम यंदाही अत्यंत उत्साहात पार पडला। या आठवडी बाजारातून विद्यार्थ्यांना तब्बल 15,730 रुपयांचा घसघशीत नफा झाला। विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान, संभाषण कौशल्य आणि समृद्ध आयुर्वेदिक परंपरा रुजवण्यासाठी हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो, अशी माहिती शिक्षक के डी सावंत यांनी दिली। या बाजाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रानभाज्यांची प्रत्यक्ष ओळख व त्यांच्यातील औषधी गुणधर्मांची सखोल माहिती मिळाली। या विशेष बाजारात रानभाज्यांसोबतच कोकणातील विविध पारंपरिक खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते। उपक्रमाचे उद्घाटन उपसरपंच निवेदिता फाटक यांच्या हस्ते फीत कापून आणि भित्तीपत्रकाचे अनावरण करून झाले। उत्कृष्ट विक्री करणाऱ्या विद्यार्थ्यांचे लहान व मोठ्या गटात वर्गीकरण करून त्यांना आकर्षक ट्रॉफी व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले। लहान गट प्रथम क्रमांक मयंक पांडुरंग परब इयत्ता 5वी, द्वितीय क्रमांक केतन किरण घाडी इयत्ता 7वी, तृतीय क्रमांक आयुष गोविंद तांबे इयत्ता 6वी, मोठा गट प्रथम क्रमांक कार्तिकी एतराज नरे इयत्ता 8वी, द्वितीय क्रमांक सौम्या मनोहर लोके इयत्ता 8वी, तृतीय क्रमांक आर्या तुषार गावकर इयत्ता 8वी, उत्तेजनार्थ आराध्य दामाजी मोंडकर इयत्ता 8वी, संचाली सदाशिव लोके इयत्ता 8वी। या प्रसंगी मुख्याध्यापक आर राऊत, एस के लोके, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य बी के चव्हाण, संतोष लोके, स्वाती लोके, देवेंद्र लोके, गीतांजली पडवळ, संगीता जाधव, प्रणिता लोके, आकांक्षा ढोके, मनाली नरे, सुवर्णा लोके आदींसह शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, माझे नाव संचाली सदाशिव लोके। आमच्या शाळेत दरवर्षी रानभाज्या महोत्सव आणि गावठी बाजार भरला जातो। त्यामध्ये आम्हाला विविध गुण समजतात। त्यामधील आम्ही समोरच्या व्यक्तीला त्यांचे महत्त्व, भाज्यांतील महत्त्व, गावठी बाजारातील गावठी गोष्टींचे महत्त्व कसे पटवून देणार याचे आम्हाला कौशल्य मिळते। परिसरातील विविध भाज्यांची ओळख होते। त्यामधून आम्हाला त्यामधून पालक आम्हाला वेगवेगळे प्रोत्साहन देतात। माझे नाव कार्तिकी एतराज नरे। माझ्या शाळेचे नाव श्री रामेश्वर हायस्कूल मिडवाव। आमच्या शाळेत दरवर्षी रानभाज्या आणि गावठी बाजार भरत असतो। त्यामुळे आम्हाला बोलण्याचे कौशल्य येते, भाज्यांची ओळख होते आणि त्यामुळे आम्हाला त्यांची माहिती मिळते, त्यांच्यात किती पौष्टिकता आहे हे सुद्धा समजते। त्यानुसार आम्हाला आमच्या शाळेत दरवर्षी बक्षीस देऊन आमच्या गुणांना प्रोत्साहन देतात। तसेच यामुळे आम्हाला आयुर्वेदातील माहितीसुद्धा समजते। धन्यवाद। माझे नाव आर्या तुषार गावकर। आमच्या शाळेत दरवर्षी रानभाज्या महोत्सव होत असतो। आपण जसे आपल्या आईवडिलांसोबत बाजारात जातो तेव्हा जसं समजते तसं प्रत्यक्षात शाळेत येऊन जेव्हा भाजी विक्री करतो तेव्हा आपल्याला त्याचे ज्ञान समजते। तसंच आपल्या आजूबाजूच्या ज्या रानभाज्या व गावठी भाज्या असतात त्या आपण येऊन शाळेत विक्री करतो, त्याचे ज्ञान आपल्याला मिळते। गेल्या वर्षी आमच्या शाळेत 16,000ची विक्री झाली होती। धन्यवाद। आपल्या भारत देशाला आयुर्वेदाची थोर परंपरा आहे। याच्यामध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत, त्याचप्रमाणे रानभाज्यासुद्धा दुर्मिळ आहेत आणि या विपुल प्रमाणामध्ये या सीझनमध्ये असतात आणि त्याची ओळख व्हावी म्हणून आम्ही गेले 7 वर्ष हा रानभाज्या आणि गावठी बाजार अशा प्रकारचा उपक्रम राबवत असतो। आणि याच्यामध्ये मुलं उत्साहाने भाग घेतात, त्याचप्रमाणे पालकसुद्धा उत्साहाने आपल्या पाल्यांना प्रोत्साहित करतात आणि या उपक्रमामधून जो विद्यार्थी जास्तीत जास्त विक्री करेल त्या विद्यार्थ्याला ट्रॉफी देण्यात येते आणि बक्षीस देण्यात येतं। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य असेल, त्याचप्रमाणे व्यवहार ज्ञान आणि रानभाज्यांची चांगल्या प्रकारची ओळख होते, त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म समजतात आणि अशाच प्रकारचा दरवर्षी आमचा उपक्रम करण्याचा मानस आहे। धन्यवाद। रानभाज्या प्रकल्प जो साजरा करतात त्याच्या मागचं उद्दिष्ट म्हणजे मुलांना व्यावहारिक ज्ञान, जर लहानपणापासून जर मुलांना व्यावहारिक ज्ञान असलं तर तुमच्या मोठेपणी ते आणि कुठलाही व्यवहार करू शकतात, धंदे करू शकतात, उद्योग करू शकतात। त्यामुळे आत्तापासून शाळेचा पहिला पाया हा रानभाज्याच्या व्यावहारिक ज्ञान म्हणून केला तर तो खरोखरच चांगला उपक्रम आहे आणि त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांनाही हा जो उपक्रम घेतला, शिक्षकांना बाबा तुम्ही ही भाजी आणा, ती भाजी आणा असं करून आणि पालकांनी त्यांना सहकार्य केलं त्याबद्दल पालकांचे, शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे मी
अगदी स्वागत करते आणि त्यांना शुभ आशीर्वाद देते. आज आपण रानभाज्या महोत्सव त्याचबरोबरीने गावठी बाजार हा उपक्रम साजरा करीत आहोत. या उपक्रमासाठी आपल्या मिरबाव गावच्या उपसरपंच सौ फाटक मॅडम, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सन्माननीय आबा लोके सर, आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी पत्रकार सन्माननीय विष्णू धावडे, त्याचबरोबरीने या ठिकाणी उपस्थित सर्व पालक आणि सर्व विद्यार्थी, सर्व पालकांनी आमच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा उपक्रम घडवून आणण्यासाठी बहुमोल असं सहकार्य केलेलं आहे. त्यामुळेच आम्ही हा उपक्रम या ठिकाणी साजरा करू शकतो आहोत. तेव्हा सर्व पालकांचं, सर्व उपस्थितांचं या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करून आमच्या विद्यार्थ्यांना एक प्रकारे आपण प्रोत्साहन दिलेलं आहे. तेव्हा मी श्यामस शिक्षण संस्था श्री रामेश्वर हायस्कूल यांच्यातर्फे आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. डॉक्टर शिरोडकरांना वंदन करून आणि या महोत्सवामध्ये भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करून या रानभाज्या महोत्सवाचं मी अभिनंदन करतो आणि कौतुकही करतो. हे फार महत्त्वाचं काम हे शिक्षक वर्ग, संस्थेचे प्रिन्सिपल राऊत सर आणि अन्य घटक आहेत ते याच्यात सहभागी असतात. मुळामध्ये रानभाज्यांची ओळख जी आहे ती विद्यार्थ्यांना व्हावी हा याच्या मागचा मुख्य हेतू आहे. आपण नेहमी भाज्या खातो किंवा जे पदार्थ खातो त्याची ओळख प्रत्येक मुलाला असते, पण त्याचं महत्त्व जे असतं ते महत्त्व या प्रदर्शनातून, या आयोजनातून, या कौतुकातून सर्वांना कळतं. आपण नुसता भोपळा म्हणतो, नारळ म्हणतो. महत्त्वाचा म्हणजे जो टाकळा आहे, जो रानोरानी पसरलेला असतो, त्याचं महत्त्व काय हे या ठिकाणी या प्रदर्शनातून आपल्याला व्यक्त होतं. आपण सर्वांनी या ठिकाणी जो सहभाग घेतलेला आहे आणि या सहभागाला उत्साहित करणारे शिक्षक वर्ग, संस्था या सर्वांचे आभार मानतो. आपलंही कौतुक करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.